एक वाटी दूध घेतलंय. एक वाटीमध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. बाजूला ठेवून द्यायचा आहे. कॉफी घेतली. कॉफीमध्ये 2 चमचे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. थोडं आणखी घेतलंय. ते मिक्स करून घ्यायचे. बाजूला ठेवून द्यायचे व्यवस्थित. 1 वाटी दही चांगली फेटून घ्यायची. 1 वाटी पिठी साखर, आणखीन 2 चमचे साखर, पिठी साखर घेतली आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतली साखर. आणि परत ही फेटून घ्यायची साखर आणि दही. अर्धी वाटी तेल हे फेटून घ्यायचे. परत 1 कप मैदा, परत हा अर्धा कप मैदा, असा 1.5 कप मैदा घेतलेला आहे. 1 छोटी वाटी कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा. आता हे सगळं चाळून घ्यायचं आहे. कॉफी याच्यात घालून घ्यायची. हे दूध मी याच्यात थोडं थोडं करून घालायचं आहे. पाहू शकता हा बॅटर असा व्हायला पाहिजे. आणि जर तुम्हाला दूध जर कमी वाटलं तर एक्स्ट्रा वरती दूध तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये. जर घट्टसर बॅटर वाटला तर आणखीन थोडं दूध वरती घालून घ्या. पाहू शकतात. आता ऑइल लावून घेतलंय चारी बाजूने सगळीकडे. आता हा बॅटर या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. केकच्या भांड्यात आता हे टॅप करून घ्यायचं आहे. आता हे ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं. भांडं मी आधी 10 मिनिटं गरम करून घेतलंय. ह्याच्यावरती हे झाकण ठेवून घ्यायचं. केक झालाय. पाहू शकता किती सॉफ्ट झालाय. आता ह्याला आपण हे बाहेर येतनं साईडने पाहिजे सुरीने काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टॅप करून घ्यायचं आहे. हा आता बेस तयार झाला आपला केकचा. असा तुम्ही केकचा बेस केला की त्यामध्ये तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता. वाटतं तुम्ही त्यामध्ये क्रीम तुम्ही यूज करून पण तुम्ही असा केक व्हिप क्रीम ना सॉरी परत घे. मस्त हा बेस तयार झालाय केकचा. किती सॉफ्ट झालाय आणि असा सुद्धा मस्त लागेल तो खायला. आणि जर तुम्हाला जर व्हिप क्रीम ह्याच्यामध्ये यूज करायची असेल तर व्हिप क्रीम पण तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकता. तर किती मस्त अशी जाळी आली आहे केकला. छान मस्त आणि एकदम सॉफ्ट आहे. उचलायला पण एकदम हलका पण आहे. आता ह्याच्यावरती आईस्क्रीम घालून घ्यायचे. ह्या केकची मी 3 लेअरमध्ये कट करून घेतलेले. आता ह्याच्यावरती पटापट आईस्क्रीम घालून घ्यायचे. आता ह्याच्यावरती तुटी फुटी ग्रीन कलरची, रेड कलरची तुटी फुटी. दुसरा हा बेस मी ह्याच्यात ठेवलाय. आणि बारीकशा गोळ्या. 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ते पण फ्रीजरमध्ये ठेवायचा. केक आईस्क्रीम केक आहे त्याच्याकरता ह्याला परत आता आपण ह्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं 2 तासासाठी. तयार झाला आपला आईस्क्रीम केक. आता आपण कट करून बघू.